नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुप्रभात. या बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे नवनीत राणा यांच्या शाब्दिक चकमकीची. खासदार नवनीत राणा ह्या अमरावतीत रुग्णालयात भरती असलेल्या कार्यकर्त्यांना भेटण्याकरता गेल्या होत्या. मात्र पोलिसांनी नियमांचं कारण पुढे करत नवनीत राणा यांना जखमी कार्यकर्त्यांना भेटण्यापासून रोखलं. त्यानंतर खासदार नवनीत राणा आणि सहाय्यक पोलीस आयुक्त पूनम पाटील यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक झाली. सहाय्यक पोलीस आयुक्त पूनम पाटील या मोठ्या आवाजात बोलायला लागल्यानंतर खासदार नवनीत राणा यांनी देखील आवाज कमी करा पाटील मॅडम, आवाज करू नका, मलाही मोठ्या आवाजात बोलता येतं, मी मोठ्या आवाजात बोलले तर पूर्ण हॉस्पिटल हलवून टाकेल, अशा शब्दात एसीपी पूनम पाटील यांना सुनावलं. अखेर पोलीस उपायुक्त मकानदार यांनी मध्यस्थी करून राणा यांना भेटीची परवानगी दिली. पोलिसांनी अपमान केला आणि अपमानास्पद वागणूक देणाऱ्या पोलिसांची तक्रार देणार असल्याचं नवनीत राणा म्हणाले. दोन्ही किडनी फेल तुम्हाला माहित नाहीये, आम्हाला माहित आहे पेशंटची परिस्थिती कशी आहे म्हणून. माझा एक पेशंट उभा आहे. आहिस्ता करा फक्त आवाज, थोडं बोला आवाज. आम्ही सीसीटीव्ही सोबत मॅडम आपण डीसीपी साहेब मॅडम तुम्ही आणि चार लोक याबद्दल बोलूयात. आमचे अमरावतीचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्या बरोबर आहेत. संजय, नेमकं असं काय घडलं की एवढी सगळी शाब्दिक बाचाबाची झाली? विशाल, आपल्याला माहित आहे की आमदार रवी राणा यांनी राजापेठ येथील उड्डाण पुलावर शिवाजी महाराजांचा बिना परवानगी पुतळा बसवला होता. तो पुतळा महानगरपालिकेच्या वतीने हटवल्यानंतर राणा समर्थक, राणा कार्यकर्ते आणि महानगर प्रशासन, महानगरपालिका प्रशासन यांच्यामध्ये चांगलं जुंपलेलं आहे म्हटलं तरी चालेल. आणि याच वादावरून युवा स्वाभिमानच्या काही कार्यकर्त्यांनी जे अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त आहेत डॉक्टर आष्टीकर यांच्यावर शाईफेक केली. आणि या शाईफेक प्रकरणानंतर पोलीस यंत्रणा असेल किंवा जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा जे आहे ते कुठेतरी राणा दाम्पत्य आणि त्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये कुठेतरी आता दुरावा निर्माण झाल्याचं यावर स्पष्ट दिसत आहे. काल जेव्हा दिल्लीवरून नवनीत राणा ह्या प्रथम अमरावतीला आल्या त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि ज्या कार्यकर्त्यांना या शाईफेक प्रकरणी रवी राणा यांच्यासह 11 कार्यकर्त्यांवर गंभीर असे अटेम्प्ट टू मर्डर असे गुन्हे दाखल करण्यात आले आणि हे गुन्हे खोटे गुन्हे दाखल करण्याचं नवनीत राणा यांचं म्हणणं आहे. त्यानंतर जेव्हा हे कार्यकर्ते जे आहे ते कार्यकर्ते काही रुग्णालयात भरती आहे, काही पोलीस लॉकअपमध्ये आहे. राजापेठ पोलीस ठाण्यात जेव्हा नवनीत राणा कार्यकर्त्यांना भेटायला गेला, पोलीस उपायुक्तांना भेटायला गेला, त्यावेळी देखील त्यांची शाब्दिक चकमक जी आहे ती ठाणेदारांसोबत झाली. आणि त्यानंतर अमरावती येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये जे कार्यकर्ते भरती आहे, एक युवतीकर नावाचे कार्यकर्त्यांच्या दोन्ही किडन्या गेलेल्या आहेत. त्यांना भेटायसाठी जेव्हा नवनीत राणा गेल्या तेव्हा त्यांना भेटण्यास नकार देण्यात आला. मात्र त्यावरूनच ज्या तेथे कर्तव्यावर हजर असलेल्या पूनम पाटील जे एसीपी आहे, एसीपी आणि नवनीत राणा यांच्यात चांगली शाब्दिक चकमक उडाली. नवनीत राणा या आधी पूनम पाटील या मोठ्या आवाजात बोलायला लागला असं नवनीत राणा यांचं म्हणणं आहे. त्यानंतर नवनीत राणा देखील संतप्त झाल्या आणि त्यांच्यात पाटील आणि नवनीत राणा यांच्यामध्ये चांगली शाब्दिक चकमक जी आहे ती उडाली. त्यानंतर तिथे कर्तव्यावर हजर असलेले जे वरिष्ठ पोलीस उपायुक्त मकानदार साहेब त्या ठिकाणी आले आणि त्यांनी नवनीत राणा यांना त्यांच्या कार्यकर्त्यांसह रुग्णालयात जाण्याची परवानगी दिली. त्यानंतर पुढे हा वाद जो शांत झाला. मात्र आपल्यासोबत अपमानास्पद वागणूक पूनम पाटील यांनी दिली असा आरोप जो आहे तो खासदार नवनीत राणा यांनी केलेला आहे. एकूणच जर कालचा घटनाक्रम बघितला तर काल सुरुवातीला डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांनी सुद्धा नवनीत राणा यांची भेट नाकारली. त्यानंतर राजापेठ पोलीस ठाणे आणि त्यानंतर सुपर स्पेशालिटी रुग्णालय, तिन्ही जर घटना बघितल्या तर कुठेतरी प्रशासकीय यंत्रणेच्या मनात हा राणा दाम्पत्याबद्दल किंवा युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांबद्दल आता दुरावा निर्माण होत आहे असल्याचं चित्र जे आहे ते कुठेतरी दिसत आहे. विशाल, धन्यवाद संजय या सगळ्या तपशिलाबद्दल. एकूणच आता या शाब्दिक चकमकीच्या प्रसंगानंतर अमरावतीच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. पुढली बातमी अशी आहे की सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या विरोधात उद्यापासून अण्णा हजारे उपोषण करणार आहेत. सरकारकडून अण्णांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. जनतेमधून याबाबत सूचना आणि हरकती मागवण्यात आल्याची माहिती सरकारनं दिली. यावर 50% समाधानी असल्याचं मत अण्णांनी व्यक्त केलं. तसंच राज्य द्राक्ष उत्पादन संघाचे प्रतिनिधी आज अण्णांची भेट घेणार आहेत. त्यानंतर उपोषण करायचं की नाही याबद्दल आज दुपारी 1 वाजता राळेगण सिद्धीमध्ये ग्रामसभा पार पडेल. त्यानंतर उपोषणाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल असं अण्णांनी स्पष्ट केलं.
आमचा मुद्दा एकच होता, सरकारला जे काही निर्णय घ्यायचे असतील ते लोकांना विचारून घ्या, स्वतंत्र घेऊ नका. लोकशाही आहे, लोकांची आहे. लोकशाही ही लोकांची, लोकांनी लोकसहभागातून चालवलेली. आणि मॅडमने ते आश्वासन दिले की आम्ही लोकांना विचारून याचा निर्णय घेऊ. तेव्हा आज जे आश्वासन दिलं याच्यात 50% मी आज समाधानी झालो. आता 50% 2 दिवसानंतर पुन्हा निर्णय होईल. उद्या आमची ग्रामसभा होईल. ग्रामसभेला सगळा अहवाल देऊ. महाराष्ट्रात जे कार्यकर्ते आता आंदोलनामध्ये सामील झालेत त्यांना सगळ्यांना कळवू की अशा प्रकारचं आश्वासन मिळालेलं आहे आणि मग फायनल निर्णय घ्या. आणि याचबद्दल आपण बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे आपल्याबरोबर आहेत. साहेबराव, जेव्हा जेव्हा अण्णा हजारेंनी कोणत्या समस्येला घेऊन राज्य असो वा दिल्ली असो त्यांनी आंदोलन केलं किंवा ते उपोषणाला बसलेत तर व्यवस्थेचं लक्ष त्यांनी निश्चितपणे वेधून घेतलं आणि अर्थात या सगळ्या याच्यात व्यवस्थेला काही प्रमाणात तडजोड किंवा निर्णय देखील बदलावा लागला आहे. पण आज अण्णा जसं म्हणतायत की दुपारी आणखी एका बैठकीनंतर ग्रामसभा होईल आणि मग पुढला निर्णय जाहीर केला जाईल, तर काय एकूण अंदाज येतोय? विशाल, जेव्हा सरकारने हा वाईन शॉपी असो किंवा किराणा दुकान असो या ठिकाणी वाईन विक्रीचा जो निर्णय घेतला होता त्यामध्ये महाराष्ट्रामधून मोठ्या प्रमाणात त्याला विरोध केला होता. या सगळ्या प्रकरणामध्ये अण्णा हजारे यांनी उद्यापासून उपोषणाचा निर्णय मरण उपोषण जे आहे ते करणार आहोत असा इशारा दिला होता. या काळामध्ये 4 ते 5 पत्र अण्णांनी प्रशासनाला पाठवले होते. त्यानंतर त्याला कुठलाही निर्णय आला नव्हता. शेवटी त्यांनी या सगळ्या प्रकरणावरती उपोषण करण्याचा निर्णय घेतले होते. शासनाकडून अण्णांची मनधरणी करण्याकरता काल राज्य उत्पादन शुल्क जे आहे त्याच्या सचिव आल्या होत्या. त्यांनी अण्णांना या निर्णयाबद्दल समजून सांगितलेलं आहे. कुठलेही मुद्दे कुठल्या विषयावरती आहे, किती कठोर कायदा राहील किंवा विक्रीचे नियम निकष जे आहेत ते अतिशय कडक असतील असंही अण्णा सांगितलं आहे. आणि या सर्व प्रकरणामध्ये शासनाने एक गोष्ट मान्य केलेली आहे किंवा हा निर्णय घेताना जनतेच्या ज्या हरकती आहेत त्या मागवल्या जातील आणि याची अंमलबजावणी तेव्हा केली जाईल. याच्यावरती अण्णा कुठेतरी समाधानी झालेले आहेत. 50% अण्णा समाधानी झाले. पण अण्णांची भूमिका अशी होती की हे कायदे राबवताना अशा प्रकारे कायदे राबवताना जनतेला विश्वासात घेतलं पाहिजे आणि पुढल्या याच्यावरती निर्णय घेतला पाहिजे. अण्णांची जी कालपेट आली त्याच्यामध्ये समाधानी जरी असले तर आज महाराष्ट्र राज्य द्राक्ष उत्पादक संघ जे आहेत तिथे जवळपास 350 ते 400 कार्यकर्ते शेतकरी आज अण्णांना भेटणार आहेत. ते भेटणार आहे किंवा हे कसं तुम्ही विरोध करू नका असं त्यांचं म्हणणं आहे, बोलणार आहे त्यांच्याशी. आणि आज दुपारी 1 वाजता राळेगण सिद्धी येथे जी ग्रामसभा होणार आहे त्या ग्रामसभेमध्ये शासनाने जे काय आश्वासन दिलेलं आहे, जे काय नियम आणि निकष दिलेले आहेत त्याच्यावरती हा अहवाल ग्रामसभेत दिला जाईल आणि त्याच्यावरती ग्रामसभा ही ठरवेल की अण्णांनी उपोषण करावे की नाही करावे. कारण अण्णांची प्रकृती पाहता, सध्या वय पाहता अण्णांना उपोषण करणं थोडं अवघड जाईल. त्यामुळे ग्रामसभा ही काय निर्णय घेते हे पाहावं लागेल. पण राज्य शासन याच्यामध्ये एक पाऊल मागं आलेलं आहे असं म्हणावं लागेल. विशाल, धन्यवाद साहेबराव या सगळ्या माहितीबद्दल. त्यामुळे आज ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे वाईन विक्रीच्या मुद्द्याला घेऊन नेमकी काय भूमिका घेत आहेत, ते आपलं उपोषण घोषित करतायत की सध्या दिलेल्या आश्वासनावरती आपण समाधानी असल्याचं मत जसं त्यांनी व्यक्त केलं आहे त्या विषयाला घेऊन पुढे चर्चेची भूमिका ठेवतात का हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. किराणा दुकान आणि मॉलमध्ये वाईन विक्रीचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला, पण या निर्णयाला भाजपने कडाडून विरोध केला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन लवकरच मुंबईमध्ये होणार आहे. सत्ताधाऱ्यांकडून पूर्वसंध्येला चहा पाण्याचं निमंत्रण दिलं जात असतं. दरम्यान याच मुद्द्यावरून भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी टीका केली. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापाण्याऐवजी वाईन ठेवावी असा उपरोधिक टोला भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी लगावलाय. सरकारने वाईन विक्रीचा निर्णय मागे घेतला नाही तर अधिवेशन चालू देणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिला. दरम्यान जर शेतकऱ्यांचा इतकाच पुळका असेल तर त्यांच्या द्राक्षाला जास्त भाव द्या असंही लोणीकर म्हणाले. येणाऱ्या अधिवेशनामध्ये वाईन दारू नाही तर मंत्रिमंडळाला चहा पाण्याच्या ऐवजी हाच कार्यक्रम करायला हवा. म्हणजे हे सरकार विनाशकाले विपरीत बुद्धी. हा निर्णय सरकारने मागे घ्यावा नसता
आम्ही विधानसभेचं कामकाज होऊ देणार नाही. सुपर मार्केटमधील वाईन विक्रीच्या निर्णयावर यापूर्वीच सरकारनं हरकती आणि सूचना मागवल्या असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसंच अण्णा हजारेंनी उपोषण मागे घ्यावं यासाठी सचिव वत्सला नायर यांना भेटायला पाठवल्याचं त्यांनी म्हटलंय. अहो त्यांनी त्यांची भूमिका मांडली ना बाबा. आता हरकती आम्ही मागवतोय ना. कुणाचं काय, कारण कदाचित जे द्राक्ष बागायतदार आहे त्यांचं वेगळं मत असू शकतं, तुमचं पत्रकार म्हणून वेगळं मत असू शकतं, इतरांचं पण वेगवेगळं मत असू शकतं. त्याच्यात दोन्ही बाजू आहेत आणि शेवटी अशा पद्धतीचे निर्णय घेत असताना सगळ्यांचं मत जाणून घेऊन हरकती घेऊनच पुढचा यथायोग्य निर्णय घेतला जातो. आम्ही आमच्या परीनं त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय. अधिकारी वेगवेगळे जात आहेत. माझ्या माहितीप्रमाणे नाशिक विभागीय आयुक्त देखील काल का आज जाणार होते, तेही जाणार होते आणि इतर पण वत्सला नायर त्या स्वतः महिला आहेत आणि प्रधान सचिव आहेत ह्याच्यात, त्याही जाणार आहेत. अशा पद्धतीनं प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बातमी आहे गोव्यातनं. गोव्यात इतर पक्ष आणि त्यांच्या कामांवर गोयंकर नाराज असून यावेळेला काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल असा विश्वास काँग्रेसचे आमदार जिशान सिद्दीकी यांनी व्यक्त केला आहे. शिवाय आमचा एकही आमदार इतर पक्षांकडे जाणार नाही याची आम्ही पूर्ण खबरदारी घेतली असून इतर पक्ष अशी घोडेबाजारी करण्यात माहीर असले तरी त्यावेळी त्यांना हे शक्य होऊ देणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. काय वाटतं काँग्रेसची ताकद किती आहे, यावेळेस काय रिझल्ट आपल्या हाती येईल? देखिए, पिछले 10 दिन से मैं खुद ही नहीं, पूरा मेरा मुंबई यूथ कांग्रेस की जो टीम है वो हर गली में, हर कॉन्स्टिट्यूंसी में घूम रही है. हमारे 50 लोग मुंबई यूथ कांग्रेस से भी आए हैं, अलग अलग यूथ कांग्रेस के देश से लोग आए हैं. तो हम जो जनता से बात करते हैं इस बार सहमत है जनता हमसे और पूरा लग रहा है कि कांग्रेस पार्टी की तरफ उनका प्रभाव है और ज़रूरत 100% कांग्रेस पार्टी को बहुमत मिलेगी. मुझे लगता है अभी एक सर्वे भी आया था जिसमें कांग्रेस पार्टी को 17 सीट दे रहे थे. तो सर्वे तो हमेशा कांग्रेस पार्टी को कम ही सीट्स देती है, मगर इस बार हम ज़रूर 20 से ज़्यादा करेंगे. अगर वो 17 कह रहे हैं तो हम 27 पार करेंगे. इस बार सरकार कांग्रेस पार्टी ही बनाएगी और 20 जो हमारा जो 21 मैजिकल फिगर है वो पास करेगी और जरूर पूरी सरकार बहुमत से कांग्रेस पार्टी ही बनाएगी. कुठले असे मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांच्या आधारे काँग्रेस इथं निवडणूक लढवत आहे? सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजपची सत्ता जी आहे यांचे कुठले असे मुद्दे आहेत की जे लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे की भाजपला वोट देऊ नये? कारण का काँग्रेस वेळोवेळी भाजपवरती अनेक आरोप करता आलेले आहेत. ते काय नेमके मुद्दे आहेत? देखिए, भाजप के जो टेन्योर में जो जो गलत चीज़ें हुई थी, जो भ्रष्टाचार हुई थी, उसके विरोध कांग्रेस पार्टी लड़ना चाहती है. अनएम्प्लॉयमेंट से लेके जो यानंतर आपण बघूयात. अंधेरी न्यायालयाने अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा, तिची बहीण शमिता शेट्टी आणि आई सुनंदा शेट्टी यांना 21 लाख रुपयांच्या कर्जाची परतफेड न केल्याच्या आरोप करणाऱ्या एका व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर समन्स बजावला. न्यायालयाने तिघांना 28 फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश दिले. या बातमीनंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.